हे एक म्हण आहे आमच्या मालवणीत. माणसाचं नशीब आणि हा प्रथमेश मला येऊन झाला, तो प्रेग्नेंटच होती ती बाई, मग तिच्याकडून घेतलेच नाही मी पैसे. तर त्यांनी पण रागारागात सांगितलं लगेच फॉर्म भरून दे, तुझं काम करूया म्हणून त्यांनी पण रागारागात सगळा फॉर्म भरला, तिथून गेला. बघ ना, आणि आता कायच बोलत नाही ना, मी एकटीच बोलत राहू का? काय तर बोलायला हवं. बोलूया आता. फूड खूप छान आहे, चव आहे आणि फ्रेश असतं फूड आणि प्रत्येक कस्टमरला गरमागरम फूड मिळेल. जेवणाचे मीच काढतो सगळे ते नाही, पण ह्याला अँगल अजून कळत नाही आणि ह्याला मी खूप शिकवते. सगळे जेवढे पोस्ट केले ते सगळे मीच काढलेले, काही पण सगळे बघा काढून. चल इंस्टाग्रामची पूर्ण प्रोफाईल. आम्ही दोघं सोशल मीडियावर फ्रेंड्स होतो. लॉकडाऊनच्या नंतर मी गोव्यात जॉब करत होते, हा पण गोव्यातच होता, पण नंतर मी जॉब सोडला. तर मग त्याला पण काहीतरी करायचं होतं, मला पण काहीतरी करायचं होतं आणि मी माझे जेवणाचे वगैरे फोटो टाकायचे आणि मग ह्याने मला अप्रोच केलं की तर बोलला की आपण हॉटेल सुरू करूया. म्हणजे आम्ही आता मुंबईत वगैरे होतो ना, तेव्हा असं बघायचो ना, छोटे छोटे कॅफेज असतात, एक म्हणजे घराजवळ झालं आणि आपल्याला हवं तसं काहीतरी करून ठेवता येतं बस. जेवण ह्याच बनवणार होत्या ना, मी म्हणलं ठीक आहे, मग असं किचनच टाकून देऊया. मग असं मी एकदा कुठेतरी ऐकलेलं की असं नावाच्या पुढे किचन लावतात हॉटेलला, जे म्हणजे क्लाउड किचन किंवा असं काय काय नेटवर वगैरे चालतात तसं. तर ठीक आहे, मग यांचं नाव डायरेक्ट सुनेत्राच किचन असं करून लिहून टाकलं, झालं. आणि मी याला सांगितलं माझं नाव पहिले कॅन्सल करायचं, कारण माझं नाव कोणाला घेता येत नाही, ठरवून वगैरे असं काय नव्हतं. हा म्हणाला की आपण नंतर चेंज करूया, पण ते मग राहिलं आणि मग ते राहिलंच ना. आता बरेच लोक येतात ते काय बोलतात, सुनीता किचन, सुमिता असं होतं, म्हणजे सुनेत्रा कोणाला असं व्यवस्थित बोलता येत नाही. म्हटलं माझ्या नावाची वाट लावायची नाहीये, आपण चेंज करूया, पण ते नाही झालं शेवटपर्यंत. आणि लोक बोलतात हा चांगलं आहे, नाव वेगळं आहे थोडंसं. हा म्हणजे असे जे जुने लोक आहेत ना, आधीच्या जे लोक आहेत ना, त्यांच्या अशा 2-3 जणी तरी आले आमच्याकडे, आजी लोक, हा त्यांचं नाव सुनेत्रा होतं. अरे माझं हॉटेल म्हटलं तुमचंच समजा आणि या म्हटलं आता. हा कस्टमर हे माझंच नाव आहे अचानक. आणि नंतर त्यांना माझं नाव आधी बघितलं नाही, जेवण वगैरे झाल्यानंतर ते सुनेत्रा नंतर वाजल्यानंतर म्हणाले अरे आमचे पण एक पाहुणे, मग त्यांना पण अरे मी तुझ्या हॉटेलमध्ये बसलोय, सुनेत्राच किचन. मग तिला फोटो वगैरे काढून दाखवले इथले, हे बघ तुझ्या नावाचं इथे हॉटेल आहे सावंतवाडीत, आलीच की मग इकडे. आणि त्यांना नंतर नेक्स्ट टाइम घेऊन पण आले काहीतरी वर्षानंतर एकदा. हा आता फॉन्ट वगैरे आहे, माझ्या मित्रांनी ठरवला की असं ब्लू मध्ये ते गोल्डन. बरेच लोक सांगतात इथले इकडे कळतच नाही, हॉटेल आहे किचननी आम्हाला कसं कळणार. नाही असं पण झालं बरेच वेळा की लोक, आता आम्ही हे सगळं खुर्च्या टेबल्स वगैरे बनवून घेतलेत आम्ही, म्हणजे प्रॉपर असं आम्हाला हवंय म्हणून. तर काही लोक असं म्हणतात फर्निचरचं दुकान आहे का तुमचं, किचन म्हणजे कसं वाटतं लोकांना फर्निचर, आणि दिसताना या सगळ्या लाकडी खुर्च्या दिसतात. आताच्या हॉटेलमध्ये कसं असतं, एकतर त्या ह्याच्या लोखंडाच्या खुर्च्या असतात किंवा प्लास्टिकच्या असतात. आम्ही प्लास्टिक आम्हाला वापरायचंच नव्हतं, म्हणून आम्ही सगळं लाकडाचं बनवून घेतलं प्रॉपर. तर मग काय जण तुमचं हे इथे फर्निचर वगैरे मिळतं का, एक जर माणूस काहीतरी घेऊन आलेलं ना लाकडाचं, हे सोफ्याचे ते हात नसतात काय, ते टर्निंग करायला घेऊन आला तिकडनं. आणि मला म्हणतो हे कुठे ठेवू, म्हटलं काय आहे ते, म्हणजे टर्निंग करायचंय, सोफ्याचे माझे पाय आहेत ते टर्निंग करून द्या. मी म्हटलं ते गिरण पुढे, गिरणीत नाही ते लेथवर करायचे, तुमचं फर्निचर आहे ना. म्हटलं नाही आमचं हॉटेल आहे. म्हणजे हा ठीक आहे मग रिटर्न गेले परत वाडी. असं काही जणांना असं वाटतं की इथे किचनचं सामान वगैरे मिळतं, सगळं लाकडी सामान वगैरे पण मिळतं सगळं. किचन म्हटलं की कसं लोकांना वाटतं अप्लायन्सेस वगैरे काय काय मिळतात, तसं पण वाटतं.
पण आम्ही ऍड वगैरे अशी काही केली नाही, कारण माउथ पब्लिसिटीने जेवढा इम्पॅक्ट होतो. एजेड लोकच मुंबई पुण्यातनं येणारे वगैरे एक आलेले पुण्यातनं, आणि तो बोर्ड बघितला हा जरा युनिक वाटतोय म्हणून ते आत आले, नंतर सांगायला लागले काय काय आपली स्टोरी. त्यांना असं हे झालेलं एक्साइटमेंट काय मिळत असेल इकडे. ते एकदा आलेले आणि काय झालं माहितीये, जेवले वगैरे आणि त्यांचा मुलगा होता. माझ्या मुलाने पहिल्यांदा कोबीची भाजी खाल्ली, डाळ घातलेली, आणि त्याला खूप आवडली. म्हणजे असं नाही की लोकांना असं वाटतं की आमची मुलं घरी नाही खात, पण इथे येऊन खातात. त्यांना ते बोला, मला इतकं बरं वाटलं ना, पहिल्यांदा त्याने खाल्ली आवडीने एवढ्या. माझा स्वतःचा मित्र आहे, तो पण इकडे तळवड्यातच राहतो मुंबईला, बोरीवलीला, कांदिवलीला, पण त्यांचं तळवड्यात घर आहे, पेडणेकर म्हणून. तो स्वतःच्या घरात कधी कधी कसली ती शिमला मिरची मिरची भाजी खातो. आणि आमच्या इकडे आला गणपतीच्या दिवसानं झालेला, कारण त्यांचा गणपती इकडे असतो ना. मग तो गणपती झाला की आमचा गणपती, त्याचा गणपती, अजून एक मित्र आहे तिथून, हे 3 गणपती करून नंतरच मुंबईला आहे. मग तो आला इकडे, आणि आमच्याकडे पण गर्दी होती त्या दिवशी, कारण गणपतीत मोस्टली हॉटेल बंद होतं. मग तो तेवढा वेळ थांबला, 4 वाजता जेवला, आणि तो मी पहिल्यांदा शिमला मिरचीची भाजी खाल्ली, आणि ती पण एवढी खाल्ली, आमच्या घरच्यांनी बघितलं असतं तर मला शिव्याच घातल्या असत्या मुलात घरच्यांनी एकदम, की बाहेर जाऊन तुला खायला होतं, घरात एवढी नाटकं करतो. आता वय झालंय 28 वर्षाचं, तरी त्यांनी कधी घरात खाल्ली नाही. सीझनल भाज्या असतात त्या खायला हव्यात. म्हणजे आता आम्ही पण आमच्याकडे सीझनल भाज्या असतील ना तर ठेवतो कधी कधी. आता बांबूची भाजी असते, कधीतरी असतात. अळंबी पण होती ना गेल्या वेळी, जेव्हा जास्त असतील, म्हणजे आम्ही अशी विकत नाही आणत, कारण ते त्या दिवशी सांगितलं ना मी, मला ते असं पटत नाही की ह्या गोष्टी आपण अशा खाल्ल्या आहेत आणि त्या एवढ्या ह्याने विकत घ्यायच्या. म्हणजे नाही, लोकल बिझनेस झाला पाहिजे ते मान्य आहे, पण उगाच काहीच्या काही अव्वाच्या सव्वा प्राइस देऊन घ्यायच्या त्या पटत नाही, म्हणून नाही आणत. आम्हाला कोणी दिल्या वगैरे तर आम्ही बनवतो, आणि आमच्या गावातून आम्ही सगळ्या भाज्या आणून बनवतो. इथे लाल भाजी आमच्याकडे असते. जनरली लाल भाजी कोणाच्या ताटात नसते कधी थाळीमध्ये, आमच्याकडे असते. मेथीची भाजी, पालक पण असतो. मुळ्याची तर आमच्या सीझन मध्ये तर मुळ्याची भाजी तर दर आठवड्यातून 2 वेळा तरी असतेच. सगळ्या पालेभाज्या असतात. घालायचंच नाहीये तुम्हाला, एक्स्ट्राचं घातलं की तुमची चव असते ती बिघडली. आता अळूची भाजी जर तुम्ही करता तर त्याच्यात काय येतं, मिरची येते, तुम्हाला हवे ते शेंगदाणे टाकतात. आमच्याकडे तर काळे वाटाणे, चणे असं घालून करतात. मग आम्ही जे आमचं ट्रेडिशनल आमच्या घरात जे बनायची, माझी जी आजी होती, डायरेक्ट सगळं असं घ्यायचं, टोपात शिजवायचं, कांदे पण वरूनच टाकायचे, झाली भाजी. एवढं म्हणजे बेसिक गोष्टी होत्या. आणि आता आपण काय करतो, हे घालूया थोडंसं, ते घालूया थोडंसं, असं करून करून त्याची पूर्ण चवच बिघडून जाते. म्हणजे गरजच नाही आहेत ना एक्स्ट्रा गोष्टी घालायची. म्हणजे बेसिक आहे ते चेंज करायची काहीच गरज नाही. मग ते आम्ही तसंच ठेवलं. जे काय आहे, जे आम्ही घरी खातो आमच्या, तेच आम्ही इथे देतो, आणि जे आम्ही खाऊ शकत नाही ते आम्ही कस्टमरला देऊ शकतो. हो, थांबूया प्रश्न प्लीज. काला ट्राय करून बघत होता. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, झालं समजा तेवढंच. नाही होईल हळूहळू, काय नाही होत. मला तरी कुठे येत होता आधी काय येणी. आता त्या दिवशी किती बडबड करत होता ना, आणि मग मला असं वाटतं हा कायच बोलत नाही. मी थोडा गप्प बसतो तर हा बोलेल तरी, पण नाहीच बोलत काही. मग असं नंतर तुम्ही म्हणणार की सगळे तुम्हालाच हे करतात, तुम्हीच बोलता, जास्त हे करता, असं मग नंतर ब्लेम करता मला. आणि मग मला बाकीचे लोक सांगणार की ती मग तीच जरा पुढे पुढे असते, तू मागे असतोस, कळलं ना. घरातलं बरंच सामान आहे ना. आम्ही भांडी सांगतो काय, फक्त ती ताटं वाटण तेवढंच विकत आणलं. नाही तर हॉटेलसाठी जर भांडी घ्यायला गेलं तर मिनिमम बजेट 50,000चं हवं. आम्ही फक्त 9,000त आणलंय सगळं. बाकी सगळं घरचं बनवतो ना, जेवढं जेवण बनवतो ते 80% भांडी आमची घरातलीच आहे. असं करून करून आम्ही विकत खूप कमी आणलंय विकत आम्ही. आमचं सगळ्यात जास्त आम्हाला काय वाटलं सगळं होईल म्हणून आम्ही सुरुवातीला कसं हे बनवायचं ना, याला जाऊ दे पैसे होणार आहे, आपल्यालाही मिळणार आहेत ह्या भरोश्यावर आम्ही पहिलं करतो. नंतर जसं कळलं की आपल्याला पण असे रिग्रेट्स नाहीयेत हा, की आम्ही एवढा खर्च केला तेवढा खर्च केला असे आम्हाला कसं रिग्रेट्स नाही. कारण जे काय केलं आमचं लिमिट मध्ये आहे, आणि असं कोणी म्हटलं नाही की हे एवढं मोठं कशाला बनवून घेतलं, असं कोणीच बोललं नाही.
हे चांगलं वाटत नाही असं तर कोणीच बोललं नाही. खूप कॉस्टली पडलंय, पण कॉस्टली असं नाही, पण म्हणजे तेवढेच अरे range मध्ये. कॉस्टलीच पडलंय. आम्हाला तेव्हा काहीच एवढी आयडिया नव्हती की काय करायचंय काय नाही. आम्हाला हे हवंय, आम्हाला तसं तेव्हा आम्हाला ते सगळं हवं होतं. काय बघितलंय तसं कुठेच नव्हतं. हे बनवून घेतले, जो आम्ही खुर्ची हे मेजरमेंट नव्हते वगैरे अरे. स्वतः केलेत ते. बनवले म्हणजे बघितले नव्हते हे. तिकडे जाऊन आम्ही त्याला सांगितलं की असं असं हवंय, ह्याच्यात 4 ताटं मावतील, म्हणजे किती होतील, तर हे छोटे झालेत जरा, हे जरा रुंदीला हवे होते. म्हणजे ठीक आहे, जा होत आहेत. खुर्च्या पण त्याच्याकडे खूप सारे पॅटर्न होते. आम्हाला म्हटलं असलं नको, आम्हाला सिंपल हवी. आम्ही त्याला डिझाईन काढून 3 वेळा दिली. बनवून घेतली. त्यांनी एकदा हाईट कमी केली, एकदा काय केलं, ती वाटतं पहिली बनवलेली की नाही, ही एक त्यातली दिली, ही कमी हाईट वाली होती. मग नंतर मध्ये ही फायनल. आणि ती जरा थोडी मोठी घेतली कारण आम्हाला काउंटरवर हवी म्हणून ती थोडी हाईट वाढवून काउंटर पण वेगळं सांगितलेलं, नंतर मग असं करू आम्ही थोडेफार चेंजेस करून घेतले आणि आम्हाला सिम्पलच ठेवायचं होतं. मग आम्ही फर्निचर वगैरे करून घेतलं आणि आमचं त्याचं काही असं फॅन्सी वगैरे असं काहीच नाहीये. जे काय आहे ते साधं सोपंच आहे. सगळी हॉटेल आहेत ती चारी साईडनी पॅक असतात आणि फॉल सिलिंग असतं किंवा कॉन्ट्रास्ट कलर असतात, लाईट्स असतात, ते सगळीकडेच झालंय. आणि आजकाल हॉटेलमध्ये ते आर्टिफिशियल नेट वगैरे बसवतात ग्रीनरीसाठी. तर आम्ही म्हटलं ती फुकट आहे, ते कशाला पैसे देऊन, म्हटलं ओपनच ठेवायचं सगळं. त्याचा त्रास होतो, धुळीचा वगैरे खूप त्रास होतो, पण ठीक आहे तेवढं केलं की. आणि बऱ्याचशा लोकांना आवडलं पण. बनवलं आम्ही दोघं मागे बसून त्याच्यात माती भरली, मातीचे वेली लावल्या, त्या पूर्ण खालीपर्यंत आलेल्या. तेव्हा तर खूप लोकांना आवडायचं वगैरे. आम्ही ते कट वगैरे करून दिले, पण ते आता खूप म्हणजे आमच्याकडे बरेच जण येतात की तुमची नर्सरी आहे, ती झाडं विकायला ठेवली आहेत असं पण विचारतात. ते बीसी म्हणून सांगितलं ना इथे, त्यांनी पण आम्हाला झाडं वगैरे आणून दिली. आमची बोल तुम्हाला आवड आहे माझ्याकडे आणून देतो. तेच त्यांनी आम्हाला काय केलेलं, आमचं बंद होतं सोमवारी, ते बाहेर इकडे कुंड्या ठेवून गेले, त्यांच्याकडच्या होत्या त्या, की तुम्हाला आवड आहे ना मग हे तुम्हाला. बरेच असे आहे ते झाडं त्यांना जास्त दिसत म्हणून ते इकडे एकदम मस्त बसायचे आरामात. बरं वाटतं इकडे बसायला, झाडं दिसतात, वाटत नाही हॉटेलमध्ये बसल्यासारखं. आणि आमची छोटीशी ते आम्ही लायब्ररी टाईप केलं, त्याच्यामुळे ते पण लोकांना आवडतं की हा इथे मग कोणतरी असे वाचणं वगैरे असं ते पुस्तक घेऊन बसतात, वाचतात आरामात. त्यांना असं कम्फर्टेबल वाटतं की असं रश नाही, जास्त कोण येऊन डिस्टर्ब करणार नाही, शांत जरा बसायला मिळतं, जेवायला मिळतं. घाईघाईत कोणतरी आणून ग्लास आपटतं, ताटं आपटतं, चला उठा उठा लवकर जेवा, बाकीचे लोक थांबलेत असं करतं, असं नाही. त्याच्यामुळे कसं लोकांना बरं वाटतं इथे आमच्या इथे शांत जेवायला. आणि आम्हाला पण जनरली तसंच बाहेर गेल्यावर आम्ही तसंच शोधत असतो की कुठे आम्हाला शांत बसून जेवता येईल. त्यामुळे आम्ही एकदम सिम्पल ठेवलंय सगळं. काय खूप, पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की खूपच सिम्पल आहे, तुम्ही काहीतरी त्याला असं लाइटिंग करा, असे ते लाईट्स मिळतात तसले लावा, दिवाळीचे झाडांवर लाईट सोडा, असं खूप सजेशन्स खूप असतात. पण काय घ्यायचं ते शेवटी आमच्यावर आहे ना. हा मोदक म्हणजे आता लोक मोदक म्हटले की मोदक मला तर समोर येतात की आपलं हे असतं सारण, त्याच्यात खोबरं, गूळ, वेलची, बस झाले. मोदकाचं सारण एवढंच आहे. काजू, मनुका, बदाम काहीच गरज नाही, कारण ते ट्रेडिशनल तसंच आहे. त्या रेसिपीत काजू आधीपासून कोणी घातलेले नाहीयेत. हे नंतर आपले जसे चोचले आहेत. उद्या तुम्हाला मसाला वाटला तुम्ही मसाला पण घालू शकता, थोडंसं स्पायसी वेगळं. केशर लावतात, केशर पण लावतात, काय गरजच नाही. बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या ज्या आधीपासूनच्या गोष्टी बनवल्या आहेत त्या जे आपल्याकडे अवेलेबल आहेत इझिली, त्या इन्ग्रेडियंट्स मधून बनले आहेत ना. नारळ आपल्याकडे आहेत, गुळ मिळतो आपल्याकडे इझिली, बस त्याचं गुळाचं खोबऱ्याचं चूर्ण केलं, तांदळाचं पीठ असतं ते उकडवलं, त्याची पारी केली, त्याच्यात भरलं, वाफवले, झाले मोदक. मग त्याच्यासाठी आता लोकांनी जाऊन मनुका कुठून आणायच्या परत. मनुका काय आधी अवेलेबल नव्हते ना, आता तुम्हाला सगळं मिळतंय म्हणून तुम्ही घालतात. चारोळ्या घालता, केशर घालता, अजून काय पिस्ता घालतात. म्हणजे खाताना पण एकदम मला ते टेस्ट तर मला आवडतच नाही. ते वेगळीच एक नटी चव येते त्याला, ती नाही बरी लागत. त्यामुळे मला हे बरे वाटतात साध्या सोप्या रेसिपी. रव्याच्या खीरीत पण ते ढीक सारे ड्रायफ्रूट घालून ठेवणार, ते अजिबात नाही. नुसती खीर. आता रव्याची खीर पण आम्ही बनवतो, ड्रायफ्रुट्स घालतो कधी कधी, पण जास्त असे खूप ढिगभर नाही, थोडेसे. त्यात एक हळदीचं पान घालतो. म्हणजे आमच्याकडे जी खीर करतात त्याच्यात रवा असतो, पाणी असतं, दुधात शिजवलेली खीर नसते आमच्याकडे. थोडंसं दूध चवीपुरतं असतं, त्यात एक हळदीचं पान असतं, खोबरं असतं, बस ते ढवळलं खीर एकदम उत्तम लागते, काहीच नसतं. आणि ह्या लोकांना आवडतात, खूप गोष्टी आवडतात आणि
तर हे एकदम म्हणजे एकदम सिम्पल आहे पण टेस्टी पण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपापली काहीतरी चव असते, ती बिघडवायची गरजच नाही ना. एवढं काय काय सजेस्ट करतात ना, सगळं असं. तुम्ही कॉलेजला डबेच द्या तिकडे भोसले कॉलेजला, परत हॉस्पिटलला पण नेऊन द्यायचो तिकडे परुळेकर द्यायच्या, सरकारी हॉस्पिटल पर्यंत नेऊन दिले. म्हणजे पेट्रोलचे परत पैसे, तर डिलिव्हरी चार्ज घेतला तर त्यांना महाग पडतात. एक तर तो पेशंट ऍडमिट आहे, त्याला जीव नको. आणि हा कसं होतं माहितीये, घेणारे चार्जेस घेतात, नाही असं नाही. आता आम्ही काय ऑर्डर केलं, पण सावंतवाडीत मी ऑर्डर केलं तर मला 60 रुपये घेतात, 50 रुपये घेतात डिलिव्हरी चार्जेस, मी देते. पण आमचं असं कुठेतरी ना अजून आम्ही त्याच्यातून बाहेर पडत नाही घे म्हणून, पण मी अजूनपर्यंत घेतले नाही पडत आहोत आम्ही. कारण आम्हाला कसं, अरे हॉस्पिटलमध्ये मग ते मला झाला, तो प्रेग्नेंटच होती ती बाई, मग तिच्याकडून घेतलेच नाही मी पैसे. जेवायचे घेतले, डिलिव्हरीचे चार्जेस घेतलेच नाही. पण डिलिव्हरीचे चार्जेस घेतले नाही, पण आपलं पेट्रोल गेलंच ना जायला यायला. म्हणजे जेवण पण आपण कमी याच्यात देणार आणि परत ते पण चार्जेस घेणार नाही. म्हणजे ह्याच्यातून आम्हाला थोडंसं अजून बाहेर पडता येत नाहीये. आता पण बाजूच्या कोणी मागितले चपात्या, 2च चपात्या हव्या, तर हा तिथे गाडी घेऊन जाणार आणि त्यांच्या घरी देऊन येणार 2 चपात्यांसाठी. मग ते पण परवडण्यासारखं नाहीच आहे ना. म्हणजे आम्ही बिझनेस करण्याच्या लायकीचे नाही आहोत थोडक्यात खरं तर. हॉस्पिटलमध्ये नंबर दिलाय ना, तर तिकडे आजूबाजूला काहीच नाही परुळेकर. तर एकदा सोमवारचा दिवस होता, संध्याकाळची वेळ होती, त्यांनी मला फोन केला, तर म्हणलं हो जेवण हवं होतं, व्हेज होतं. म्हटलं अहो आमचं बंद आहे, असं काय करताय, काहीतरी द्या ना इकडे, आजूबाजूला पण काय नाही. ब्लॅकमेल करतात आम्हाला. मग मी वाडीत गेलो, त्या ह्याच्यात जेवण घेतलं, तिला नेऊन पार्सल देऊन आलो, मग घरी आलो. जाऊ दे आता काय करणार, फोन नंबर तर ठेवलाय ना तिकडे. मग ते लोक पण एकदा याने असं पण केलेलं. काय झालेलं, आता आम्ही आधी ब्रेकफास्ट द्यायचो, तर हे हॉस्पिटलचे एकच पोहे बनवून दे, आणि ते पण नेमके बुधवारी सांगणार. बुधवारी आम्हाला उशीर व्हायचा, मासे येणार त्याच्याप्रमाणे आम्ही येणार. मी ह्याला मी सांगितलेलं घेऊन. पण ह्याचं नेहमीच असं आहे ना की हा नाहीच म्हणत नाही कोणाला, होच म्हणतो. आणि माझी खूप धावपळ होते. मग मी गेले वाटतं घरी, आणि मी येईपर्यंत ह्याने काय केलं माहितीये, सावंतवाडीतून कोणाकडून तरी पोहे घेतले आणि आणून दिले, आणि ते इतके बेकार होते ना. त्यांनी खाऊन बघतो मी, पोहे खूप बेकार होते. म्हटलं असं परत करू नका, आपलं नाव खराब होतं. हा खूप साफसफाई करतो, प्रत्येक गोष्ट एकदम अशी स्वच्छ ठेवतो. मला काही तशी हे नाहीये, त्याच्यामुळे बाहेरचं सगळं जे काय असेल तो हाच बघतो. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे त्याची खूप. आणि अजून एक चांगली गोष्ट अशी की आता एरवी असे ह्याच्या इथचे लोक ना, भांडी मी घासू असं म्हटलं असतं, पण तो सगळी भांडी घासतो. आणि असं त्याला इगो नाही की भांडी काय घासणार मी वगैरे, त्याचं काय नाही. ही एक गोष्ट मला खूप आवडते त्याची. कुकिंग सोडून काय नाही, जेवण आहेच चांगलं. ठीक आहे, मी सांगू माझ्याबद्दल चांगलं. मी जाऊ की माझे भीती वाटत असेल बोलायला तर कशाला भीती, जाऊ दे, ठीक आहे, काही हरकत नाही. काय चांगलं नाहीच आहे सांगण्यासारखं, काय सांगेल असं काय नाही. आहे म्हणजे कस्टमर सोबत वगैरे एकदम, कस्टमरच असं नाही, कोणी आलं तरी त्याला ट्रीट करणं. आता माझं पण असं कधी कधी होतं की मी असं कोणी आलं तरी त्याला सगळ्यांना समान ट्रीट करणं. मग मीच जर असतो तिकडे तर ते आमच्याकडे परत कधी आले नसते, पण यांच्यामुळे परत येत आहे. मी फक्त माझं काम करतो आणि गप्प बसतो. एरवी म्हणजे आता रेग्युलर माणसं आली की माझं असं बोलणं होतं काय ना काय, पण काही लोकांची नाही, त्या लोकांची नाही, बाकी त्यांचे होतं. बरं, सगळ्यात मेन म्हणजे फोटो चांगले काढतात ते चांगले. माझे सगळेच मला पण मिळतात ना तेवढे जेवणाचे मीच काढतो सगळे. ते नाही, पण ह्याला अँगल अजून कळत नाही, आणि ह्याला मी खूप शिकवते. सगळे जेवढे पोस्ट केले ते सगळे मीच काढलेले, काही पण सगळे बघा काढून. इंस्टाग्रामची पूर्ण प्रोफाईल नाही. कोणाकडे नसतील ना पैसे. सगळ्यात निगेटिव्ह गोष्ट म्हणजे याची कशी आहे माहितीये, आता हे आपलं काम आहे, तर हे काम सोडून दुसऱ्या गावच्या गोष्टी करणं हे मला त्याचं खूप अजिबात पटत नाही. म्हणजे कसं, आता कोणाचा कॉल आला ना, हा लगेच हातातलं काम तसंच टाकणार आणि गेला. म्हणजे आपलं हॉटेल आहे, आपण इथे राहिलं पाहिजे हे त्याचं नाहीये. आता कोणी बोलवलं ना, हा लगेच जाणार आणि सांगणार पण नाही. हे त्याची खूप एक घाणेरडी गोष्ट आहे, ती मला नाही आवडत.
नाही मग तेच ना, ही त्याच्यात चांगली पण गोष्ट आहे आणि ही इथल्यासाठी वाईट आहे आणि ती बाकीच्यांसाठी चांगली आहे की खूप हेल्पफुल नेचर असणं पण चांगली गोष्ट नाहीये. ती लगेच प्रत्येक गोष्टीला हो नाही म्हटलं पाहिजे. तुम्ही नेहमी चांगलं चांगलं चालेल, तुमचं चांगलंच होईल असं नाहीये. निगेटिव्ह पण गोष्टी आहेत की कधी तुम्हाला बसून पण राहायला लागतं 2-2 महिने, कोणी येत नाही. एखादा कस्टमर 10 रुपयेच मिळतील तुम्हाला, 20 रुपये मिळतील, हे पण आहे. हे कोण दाखवत नाही. हे किती चाललंय, गर्दी बघा, हे तुम्ही दाखवतात, ते चुकीचं आहे. म्हणजे आता हे सगळे ब्लॉगर्स आहेत वगैरे, ते सगळे असे दाखवतात, क्रिएटर्स वगैरे, किती गर्दी आहे बघा. गर्दी आहे म्हणजे चांगलं आहे हे एक तुम्ही दाखवता, ते चुकीचं आहे. गर्दी आहे ते चांगलंच राहील असं नाहीये ना. आणि त्याच्यात निगेटिव्ह असं असतं की लोकांना वाटतं हा हॉटेल आहे, चांगलंच चाललं पाहिजे आपलं. आता कोणीतरी काढलं आणि नाही चाललं, ते लोक बंद करतात. म्हणजे तुम्हाला त्याच्यात पेशन्स ठेवायला लागतात की हे दिवस पण आपल्याला काढायचे आहेत आणि हे दिवस झाल्यानंतर चांगले दिवस येतीलच असं नाही, येतील. काय म्हणतात ते, उम्मीद पे दुनिया कायम आहे तसं. तर निगेटिव्ह तर आम्हाला खूप हे आलं. आमच्या दोघांमध्ये पण खूप डिस्प्यूट्स व्हायचे, खरंच व्हायचे. म्हणजे जनरली हे लोक हे डिस्कस केलं पाहिजे आपण की तुम्ही जेव्हा पार्टनरशिप मध्ये असता, तुमचा पार्टनर हा तुमच्या 100% तुमच्या मताशी सहमत असेल असं नाही. कारण आम्ही 2 वेगवेगळे लोक आहोत, आमची वेगवेगळी मतं आहेत, तिथे प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे हे सगळं मॅनेज करून त्याचे व्ह्यूज काहीतरी वेगळे असतात, माझे व्ह्यूज वेगळे असतात. ते जेव्हा पटतात तेव्हा काहीतरी होतं, नाही पटले की मग निगेटिव्हिटी येते, खूप येते आणि ते तुम्हाला खूप मेंटली पण खूप हे होतं. त्याच्यातून पण तुम्हाला बाहेर पडायला लागतं. बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी असतात की बिझनेसमध्ये येतात, त्या फक्त फिनान्शियल असं नाही, बाकीचे पण सगळे प्रॉब्लेम्स असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनान्शियलच म्हणेन मी. आणि जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो आपल्याला चालवायचं तेव्हा तुमच्यात खूप वाद होतात. हे आम्ही स्वतः फेस केलंय. मग हे असंच करायचं, मग हे असेच पैसे वाया, हे मग तू पैसे वाया घालत, हे तू वाया घालवले त्याचं काय, असं होऊन आमचं खूप खूप व्हायचं. भांडणं होत, अजून पण होत. तर इथे बिझनेस साठी पैसा हवा पाहिजे, त्याशिवाय होत नाही. आणि तुम्हाला बिझनेस साठी पैसा हवा, तुमची फॅमिली हवी, तुम्हाला सपोर्ट हवा बेसिकली. आणि आमच्याकडे काहीच नाही येतात आम्ही आमचं चाललोय आपलं. फायनान्शियल बॅकअप तर भरपूर ठेवायला हवा. म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे एक अमाऊंट ठरली की एवढीच इन्व्हेस्टमेंट करणार, त्यात तर ते तसं होतच नाही कधी. जेवढी आपण म्हणतो त्याच्या दुप्पट तुमचे खर्च होऊन जाणार आणि तेवढा तुमच्याकडे बॅकअप हवा. नाही तर मग पुढे तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होतो त्याचा की एक वेळ तुमच्याकडे आता चालू पण झाले, तुमच्याकडे कस्टमर पण येत आहेत, पण त्यांना द्यायला तुम्हाला प्रोक्युअर करायला तुमच्याकडे काही नाहीये बॅलन्स, असं पण होतं. ते सगळं आधी प्रॉपर प्लॅनिंग करायला हवी. नुसतंच म्हणून चालत नाही की बाबा माझ्याकडे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, मी सगळी आता एका वेळेला इन्व्हेस्ट करून टाकणार आणि त्यातनं मला फायदा, असं होत नाही कधी. पण मला असं वाटतं प्रत्येकाने करायला हवं हे डेअरिंग. आणि सगळ्यांनी असं नाही, पण मराठी लोकांनी तरी बिझनेसमध्ये पडायला हवं. जनरली असं असतं की घरातून सपोर्ट करत नाहीच करत की बिझनेस काय करायचंय, जॉब करा, जॉब मध्ये तुमचं मंथली इन्कम जॉब करत असाल तर तुमचं एक प्रॉपर फिक्स इन्कम असतं की एवढ्या तारखेला तुमचं एवढं इन्कम येणारच आहे. पण ह्यात तुम्हाला असं काही फिक्स नाहीच आहे आणि जर इन्कम पण येईल लगेच, हे पण म्हणजे असं शाश्वती नाहीये. आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर पेशन्स तर भरपूर हवेत आणि तेवढाच तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट पण हवा. आणि असं आमच्यावरून सांगतो की आम्हाला कधी कधी वाटतं जाऊ दे, सगळं सोडून देऊया, नको हे, असं वाटतं. कारण आम्ही पण आधी जॉब केलाय आणि आम्हाला पण इन्कम बऱ्यापैकी होतं, त्याच्यामुळे असं वाटतं की अरे कुठे येऊन फसलो आपण, असं पण वाटतं. पण जेव्हा लोक सांगतात की एवढं चांगलं करताय तुम्ही, हे असं आम्हाला कुठे मिळत नाही, मग तेव्हा वाटतं अरे नको. मग आता आम्ही कधीतरी बंद असले की मग असे लोकांचे कॉल येतात की आज आम्हाला हे हवं होतं, ते हवं, अरे उगाच बंद ठेवलं, असं पण होतं. आणि मग असं वाटतं की नाही, आपण केलं पाहिजे. आणि मग त्याच ह्याच्यावर आमचं चाललंय हळूहळू जसं काही चाललंय. पण बिझनेस करायला हवा सगळ्यांनी. मला म्हणजे खरंच जेन्युइनली असं वाटतं की एक्सपिरियन्स भारी असतो, पण ते दिवस जसे काढलेले असतात, रिस्क घ्यायला हवी. काहीतरी करतो आपण तर ते आता समजा माझ्यासारखा सेम दुसऱ्या कोणीतरी बिझनेस चालू केला, त्याचा चालतोय आणि माझा चालत नाही, म्हणून जर असं कंपॅरिझन करत बसलो की जास्त प्रॉब्लेम होतो. आणि आपण आपल्या लाईनीने चालत राहायचं करतो असं पण नाहीये. बरेच लोक त्यांचं वडापावचं आहे, पण त्यांचं इव्हन फॅमिली, हे फॅमिली बोलतात, वडापाव चालतो, तुम्ही वडापाव सुरू करा, वडापाववाल्याचा गाडा चालतोय, तुम्ही काय नुसतं उघडूनच ठेवलंय, नुसतं बसूनच असता, असं नाहीये. फॅमिलीचा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे, जो की नाही मिळत. कम्पेअर करून नाही झालं आपलं. आपण
ठरवलंय ना ते होणार, आणि कधी ना कधी सपोर्ट हवा. होणार. सपोर्ट नाही तर माणूस ना फक्त असं तेवढं पूर्ण patience ठेवायचं. तुटून जातो. म्हणजे फॅमिली मेंबर्सना पण माझं हेच सांगणं आहे की तुम्हाला केलं पाहिजे. असं प्रत्येक वेळी असं बोललं नाही पाहिजे की तुम्ही काय करताय, नुसतेच असता, कोण तुमच्याकडे येत नाही. हे आम्ही ऐकलंय हा, खरोखर ऐकलंय. पण तरी पण आम्हाला कस्टमर्स कडून जास्त सपोर्ट आहे की तुम्ही हे चांगलं करताय वगैरे. आणि कसं आहे, प्रत्येकाचं एक फेज असते आयुष्यातली की आता हा सक्सेस झाला म्हणून मी पण झाले पाहिजे त्याच वेळेलाच नाही. माझी वेळ येणार तेव्हा मी होणार ना. प्रत्येक ह्याच्याच वेळेला मी कशी होणार? हा जन्मला तेव्हा मी जन्मले का? नाही ना. मग ते कसं काय मॅच होईल की हा झालाय सक्सेसफुल म्हणून मी पण होणार. आता माझा जन्म जरी एका सालातला असला तरी मन तरी वेगवेगळे आहेत ना. मग ते पण लक्षात घेत नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लोकांना लक्षात येत नाहीत. आज तुमचं हॉटेल आहे तर आम्हाला फ्री मध्ये हवं. अरे पैसे लागतात. आता तुम्ही असं दोन्ही साईडने बोलता ना की इथे तुम्ही पैसे पण कमवत नाही बोलता आणि इथे आम्हाला फ्री पण द्या. मग दोन्ही एका वेळी नाही होऊ शकत ना. मग तुम्ही पण आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही पैसे देऊनच घेतलं पाहिजे आमच्याकडून. पण तुम्हाला फ्री हवंय तर मग अशी अपेक्षा नाही करायची की आम्ही कमवणार आणि सपोर्ट करणार. वेळ लागणार सगळ्या गोष्टी, पण वेळ लागतो पण होतं. हे एक म्हण आहे आमच्या मालवणीत, माणसाचं नशीब आणि काजव्याचं बोचो कधी चमकत सांगू शकत नाही. ते मला पडते.